उस्मानाबाद धाराशिव नगरपालिकेतर्फे धाराशिव शहरामध्ये भुयारी गटारीच्या नावाखाली संपूर्ण शहर खोदण्याचे काम पूर्ण झालेले आहे आणि हे काम बोगस आहे व यामध्ये कसल्याही प्रकारची लेवल नाही, उतार नाही, पाईप व्यवस्थित पुरलेले नाहीत, चेंबर रस्त्याच्या वर आलेले आहेत. हा प्रकार संपूर्ण शहरामध्ये दिसून येत आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे पुष्पकांत माळाळे शहर चिटणीस भाजपा यांचे मनोगत आपण ऐकूयात. विशेष म्हणजे हे काम गेल्या पावसाळ्यापूर्वीपासून सुरू आहे आणि हे काम 1.5 वर्षापासून सुरू आहे आणि विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्यात अनेक आंदोलने होऊन देखील नगरपालिकेने याबाबत किंवा जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांनी याबाबत कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा कारवाई केलेली नाही. हे विशेष आहे. भुयारी गटारी हे शासनानं नगरपालिकेच्या अंतर्गत भुयारी गटारीचं टेंडर काढले आहे, परंतु ही बोगस काम झालेले आहे. गटारीचे भुयारी गटारीमध्ये लाईन लेवल नाही, परत त्याचं भरणी बरोबर नाही आणि त्याच्यावर चेंबर रस्त्याच्या 1-2-3 इंच रस्त्याच्या वरी चेंबर आहेत. त्याच्यामुळं लोकाला जाण्या येण्याचा त्रास व ते भरलेले खड्डे दुसऱ्या दिवशी परत मोठे खड्डे व्हायला लागले आहेत. त्याच्यामुळे शहरामध्ये पूर्ण भुयारी गटारी हे बोगस काम चालू आहे आणि याची लाईन लेवल नाही खोदलेल्याचे. त्याच्याखाली बेड करायला पाहिजे होतं, त्यांनी बेड केलेलं नाहीत आणि अशा प्रकारे हा शासनाचा व जनतेचा पैसा हा गुत्याच्या मार्फत भुयारी गटारीत हा लूट चालू आहे. कधीपासून काम सुरू आहे? हे जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून काम चालू आहे. यांचा कालावधी संपून सुद्धा भुयारी गटारवाल्याचा गुत्तेदाराचा तरी पण ह्यांचं काम चालू आहे.